झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर मॉर्निंग न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। ताडोबा म्हणजे वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास। मात्र सध्या वाढत्या तापमानामुळे ताडोबातले नैसर्गिक पाणवठे कोरडे पडू लागलेत। म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात या पाणवठ्यात टँकरनं पाणी पुरवठा केला जातो। मात्र या पुरवठ्याला काही मर्यादा आहेत। यावर ताडोबा व्यवस्थापनानं शोधलेला हा अफलातून उपाय। ताडोबात नैसर्गिक जलस्रोत मोठ्या प्रमाणात आहेत, मात्र वाढत्या तापमानामुळे हे जलस्रोत कोरडे पडू लागलेत। त्यातच कधी ग्रामस्थांच्या त्रासामुळे तर कधी निधीच्या कमतरतेमुळे जागोजागी पाणवठे तयार करणं आणि टँकरच्या मदतीनं त्यात पाणी टाकणं शक्य होत नाही। त्यामुळे पाण्याअभावी वन्यजीवांची होणारी तडफड लक्षात घेऊन यावर ताडोबा व्यवस्थापनानं एक इको फ्रेंडली उपाय केलाय। ताडोबा व्यवस्थापनानं बफर झोन मध्ये कॅम्पा फंडा अंतर्गत सौर ऊर्जेवर आधारित पंपांची उभारणी केली आहे आणि त्यांच्या सहाय्यानं जंगलातल्या पाणवठ्यात पाणी पोहोचवलंय। याचे दोन फायदे झाले। वन्यजीवांच्या पाण्याची तर सोय झालीच, शिवाय त्यांना पाहायला येणाऱ्या पर्यटकांचीही। आज ही योजना इथं राबवल्यामुळे इथे एक तर पोल्युशनचं प्रमाण संपलेलं आहे आणि वन्य प्राण्यांना मुबलक भरपूर प्रमाणात पाणी मिळतो। चंद्रपूरच्या दाहक तापमानाचा इथल्या वनविभागानं असा भन्नाट उपयोग करून घेतलाय। सौर ऊर्जेवर आधारित या पंपांमुळे वन्यजीवांसाठी कमी खर्चात योग्य वेळी तेही प्रदूषणमुक्त वातावरणात पाण्याची सोय झाली आहे। त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात प्राण्यांची भटकंती थांबवल्याचं समाधान इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर आहे। सौर ऊर्जा आधारित सोलार पंप्स वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। याच्यामध्ये 8 ठिकाण आपण निवडलेलं असून त्या बोरवेल वर पंप बसवल्यामुळे तेथे पाणीचं चांगलं सोयी झालेलं आहे। ताडोबा व्यवस्थापनानं बफर झोन मध्ये अशा पंपांचा अधिक वापर करायचं ठरवलंय। त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यजीव जंगल सोडून गावाकडे जाणार नाही आणि त्यातून होणाऱ्या दुर्घटनांनाही आळा बसेल। झी मीडियासाठी आशिष अंबाडे, चंद्रपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।